पंच आपण देखील सामना चालू करायचा आहे. शेवटचा सामना रंगतोय मनवा 11 रणसे विपक्ष यंगस्टार 11 चिंचखांबला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर या ठिकाणी फलंदाजी स्वीकारल्या. क्षेत्ररक्षणासाठी मात्र आमंत्रित केलं मनवा 11 संघाला. सलामीची जोडी कुमार आणि सुभाष. प्रल्हाद वाघमारे गोलेवाडी गावचा खेळाडू मॅन ऑफ द मॅच. विकेट हॅट्रिक मारली त्या गोलंदाजानं. प्रल्हाद चेंडूवरती मात्र कुमारला मॅच हवा असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ये, नसेल हवा असेल तर सांग. विशालनं 2 वेळा आवाज दिला, मी 2 वेळा, टोटल 4 वेळा आवाज. आता जो सामना झाला होता ना त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सलग 3 विकेट प्रल्हाद वाघमारेने घेतलेत आणि तोच ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. हे कशाला बसलतोस? खूप लाजरा खेळाडू आहे मित्रांनो. या खेळाडूला बघितलंय मी. ज्या वेळेला कदाचित आम्हाला शब्द काय विचारतील की काय, आपण विनंती करूया. नाव काय? शरदजी वाघे आपल्यास विनंती करतो की आपण आपल्या शुभातून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी या खेळाडूला सन्मानित करावी. ओव्हर टू विशाल वाघमारे. कुमार मात्र बाद झाला. स्वस्तात परतावं लागलं कुमारला. नौका फलंदाज विशालला मैदानात गेला. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. मॅन एंट्री पॉवर प्लेचं शतक हाताळताना पहिल्या चेंडूवरती सफलता आली. दुसऱ्या चेंडू कट केला पॉईंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक विकास त्या ठिकाणी पाहणार उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव मिळते. एका धावेने श्रीगणेश केलाय. स्वागत केलंय गोलंदाज रुपेचा. 1 धाव आले धावफलकावर. 2 चेंडू हाताळलेत गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती आलेली सफलता कुमारला फलंदाज याला परतवलाय पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूवरती आले सिंगल. एका धावेने मात्र श्रीगणेश झाला. सुभाष शैला स्ट्रायकिंगला सलामीला गेलेला हा फलंदाज डावकुट्या हाताचा. चांगली फलंदाजी करावी लागेल फलंदाजाला. रुपेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. शॉपी चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये झेलबाद होतोय सुभाषला मात्र तंबूचा रास्ता दाखवला रुपेश गोलंदाजाला. हॅलो, चला आपण वेळ जास्त घेऊ नका. मानवा 11 टीम आपल्यास विनंती करतो की आपली टीम मिटिंग जास्त वेळ पंचाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर प्रकाशजी आहेत आणि एका बाजूला आपण भावेश पवार या खालापूर एरियातला हा दादा खेळाडू. परंतु कालच्या दिवसात त्यांचं बॅड लक सुनीलजी मुकणींचं. पण तिथे आपण पाहतोय जास्त वेळ ही जी टीम मिटिंग असताना ती पंच घेऊन देऊ नका, कारण अजून सामने पेंडिंग आहेत हे कदाचित आपल्याला माहिती आहे. ओव्हर टू विशाल वाघमारे. सुभाष मात्र बाद झालाय. नौका फलंदाज विकास मैदानात कैरी संघाचा हा खेळाडू यावेळेस मात्र यंगस्टार 11 चिंचखांबला संघाकडून खेळतोय. पहिला चेंडू पायावर टाकला होता गोलंदाजांना. सन्मान दिले चेंडूला. 1 धाव. शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. उचलणार फेकणार तत्पूर्वी 1 धाव आल्या. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवर. 3 षटकांचा सामना असताना पहिलं शतक हाताळताना गोलंदाज रुपेश. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले ते गोलंदाजाने. 2 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता मिळवल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जोरकस मारण्याचा प्रयत्न फलंदाज विशालचा. प्रयत्न मात्र असफल ठरला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची संख्या होते. 5 चेंडूची फेकी झाले. गोलंदाज रुपेशने आजच्या दिवसात मात्र चांगली कामगिरी केली आहे. बुड्यात टाकलेला चेंडू खोदून काढलाय. वाडी श्लंगा क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक सुरेश त्या ठिकाणी तैनात. मात्र उचलणार फेकणार तत्पूर्वी 1च धाव. पंचांचं शतक संपण्याचा इशारा येतोय. पंच सुनील मुकणी सरांचा इशारा आला. पहिलं शतक या ठिकाणी संपला. धावफलक जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवर. 2 गड्याच्या मोबदल्या आता यंगस्टार चिंचखांबला संघाचे. स्पीडअप करायचं पंच आपण देखील खेळाडूंना सांगायचं आहे, कारण शेवटचा सामना आणि टीम मीटिंग करू द्यायची नाहीये पंच. टीम मीटिंग करू नका.
सांघिक कोट्यातील दुसरे वैयक्तिक पहिले शतक होता ते गोलंदाज सूरजच्या हातावरती मात्र चेंडू सोपवलाय. संघनायकाने सुदामने विश्वास दाखवला आणि या विश्वासाला सार्थक ठरावं लागेल या गोलंदाजाला. करेया मरोची सेतू मात्र मनवा 11 संघाची जर हा सामना जिंकला तर सुपर 10 मध्ये जाईल. मनवा 11 संघ मात्र सूरजवरती विश्वास दाखवलाय. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय विशाल साठी पहिला चेंडू ऑन साईडला खेळलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये चेंडूला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या धावसंख्येवर. धावफलक हळूहळू पुढे सरकतोय मात्र धावफलकावर धावा येणं गरजेचं असेल यंगस्टार संघासाठी. जर हा सामना जर जिंकला तर टीम मात्र 3 संघांना मात्र चान्स मिळेल पुढे जाण्यासाठी. कोणत्या टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडूला स्वतःच्या फळीत चेंडूला अडवला गेलाय. सूरजने चांगली गोलंदाजी वेगावरती स्वार गोलंदाज सूरज. लाईन आणि लेंथ फार चांगली पाहायला मिळते या गोलंदाजाची. 2 चेंडू हाताले 1 धाव खर्ची केले. 1 चेंडू निर्धाव आलाय. हरवाबादने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे बाद मागितले मात्र पंचांनी बाद फेटाळले. निर्धाव चेंडूची सांगता झाली. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले. सूरज मात्र विश्वासाला आतापर्यंत सार्थक ठरलाय. 3 चेंडू हाताळले त्या गोलंदाजाने 1 धाव आले. 2 चेंडू मात्र निर्धाव आलेत. धावफलक मात्र 4 वर जाऊन थांबलाय यंगस्टार चिंचखांबा संघाकडून. स्टट अँड ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता मात्र एकच धाव एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. 5 धावा धावफलकावर 1.4 खेळ मात्र संपलाय. मनवा 11 संघाकडून गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. शॉर्ट मैदान क्षेत्रामध्ये मोहन कोणतीही चुकी करत नाहीये. फलंदाज विशाल परतावं लागेल. धन्यवाद डीजे. नौका फलंदाज रामदास मैदानात गेलाय. सूरज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 1 सफलता आणि 2 धावा खर्च केले त्या गोलंदाजीने. 4 धावा धावफलकावर आल्यात. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक सुदाम प्रयत्न करतोय. झेल मात्र जमिनीला दान झालाय. प्रयत्न मात्र फार चांगला केला होता मात्र धावचित स्वरूपात फलंदाज रामदासला परतावं लागेल. डीजे संख्येवर 6 धावा मात्र 6 धावा धावफलकावर आल्यात. नौका फलंदाज प्रथमेश यावेळेस मैदानात उतरलाय. रोहित त्याला शेवटचे षटक हाताळताना गोलंदाज मनवा 11 संघाचा गोलंदाज सामना चालू करायचा आहे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावर आल्यात. 3 गडाच्या मोहब्बतल्या ते यंगस्टार 11 चिंचखांबला संघाच्या. उशीर करायचा नाहीये. स्पीडअप करा. फलंदाज मात्र तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी
तर निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. रोहित आला, रोहितने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. वेगावरती स्वार हा गोलंदाज आजच्या दिवसात मात्र फार चांगली गोलंदाजी या गोलंदाजा नवीन बॅट्समन पाहतो या मैदानाच्या आतमध्ये जाताना, ज्याचं नाव आहे बॅट्समन नेम अंकुश. अंकुशने जर षटकार ठोकला तर नाव काय सांग तुमचा? दामोदर ना? दामोदर दादा कातकरी यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे समोर एक षटकाराला. परंतु षटकार लागवणं विशाल खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कीच बाबा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक असेल आणि 2 चेंडूवरती एखादा षटकार मारणार का अंकुश हा फलंदाज? रोहित मात्र चांगली गोलंदाजी करतो. रोहित मारू देईल का? यावेळी शॉर्ट पेच चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटच्या सामन्यात मात्र बक्षिसांची खैरात होते फलंदाजांवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू निर्धाव फेकले त्या गोलंदाजाने. निर्धाव शतक फेकणार का? विशाल हा चेंडू जर निर्धाव आला तर देवांश करी यांच्याकडून पैसे आहेत. परंतु चेंडूला फटका दिलाय. लांगा क्षेत्रामध्ये चेंडू असताना इथे कुठेतरी सूरजनं फेकलाय. डायरेक्ट हिटिंग करण्याचा प्रयत्न, पंताचा बोट आकाशामध्ये. शेवटच्या बॉलवरती मिळालेला हा धावचीत विकेट. अर्थात मनवा 11 टीम आपण त्वरित बाहेर या विनंती करतो. यंगस्टार 11 चिंचखांबला आपण देखील मैदानात त्वरित जायचं. येणारे 18 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. सात धावा जमवल्यात 18 चेंडू मागे. येणारे 18 चेंडू आणि 8 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी. सलामीची जोडी देखील त्वरितच पाठवायची. मोहन दादा आपल्याला विनंती असेल आपण सलामीची जोडी मैदानात पाठवा. हॅलो, थँक्यू सो मच विशाल. या ठिकाणी आपण पाहतो एक खूप मोठी स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला काही दिवसाच्या कालावधीनंतर या ठिकाणी आपल्याला म्हणजे अर्थातच भाजपूर या ठिकाणी जे चेरोबा क्रिकेट क्लब बादापूर 3D यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं नाईट क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थानं घडवली जाणार आहे. अर्थातच सलमान खान ह्या मैदानावरती नाईटची प्रथम स्पर्धा खऱ्या अर्थानं त्या मैदानावरती प्रथम पारितोषिक असणारे 1 लाख, द्वितीय पारितोषिक असणारे 50,000 आणि तृतीय पारितोषिक असणारे तब्बल 25, चतुर्थ पारितोषिक देखील 25,000 आणि 5वे पारितोषिक देखील 25,000. आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल मालिकावीरासाठी मात्र त्या ठिकाणी बाईक असणारा ह्याची नोंद मात्र प्रत्येक खेळाडूने घ्यायची. खरं तर कोणाला जर त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आपण खऱ्या अर्थानं वाजपेयी संघाच्या कुठल्याही खेळाडूचा हा वाजपूर 3D खऱ्या अर्थानं मारुती हुंबीर यांना कॉल यांच्याशी आपण संपर्क साधू शकतात. आणि या मॅचेस अर्थातच आपल्याला पाहायला मिळतील 21, 22, 23, 24, 25 फेब्रुवारीला मॅचेस अर्थातच सलमान खान ज्याच्या तो मैदानावरती मात्र ही स्पर्धा घडवली जाईल. हाच फटका हवेमध्ये, पहिलाच बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून उडवलाय. बॉल सीमा पार आणि या 6 धावा. मोठी बॅटिंग करणारे मानवा येलीबर्ड टीम रानसी टीमसाठी. चला बॉलची पूर्तता करायची आहे. चला जिंकण्यासाठी विषय फक्त 2 धाबांची गरज आहे. आज विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅट मध्ये. मॅन फ्रॉम खांदा संघाचा गोल फलंदाज पाहायला मिळतोय आणि 2 षटकामध्ये
मात्र सामना फिनिश केलाय.